क्या अजय माझा आवाज थोडा हे आहे. अरे इकडे ठेवा ना. सुनील प्रभूंवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला आणि व्हीप कशा प्रकारे चुकीचा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याबद्दल करण्यात आला. पुढे सुद्धा ही सुनावणी सुरू राहणार आहे, उलट तपासणी होणार आहे. एकंदरीत कसं बघता या सगळ्या सुनावणी? मुळात व्हीप चुकीचा आहे हे म्हणण्याचा अधिकार वकिलांना कधी आणि कोणी कुठच्या पक्षाने, जो पक्ष ज्या पक्षाचे प्रतोद व्हीप काढतात, हा व्हीप मुळात पक्षाचा पक्षादेश असतो आणि पक्षादेश हा त्या पक्षाच्या सदस्यांसाठी असतो. त्याचं पालन करण्याचे निर्देश असतात, त्याच्यामध्ये विशिष्ट भूमिका बजावायची असते. आणि हा ज्या वेळेला प्रतोद तो व्हीप जारी करतो त्यावेळेला तो लागू होतो त्या पक्षाच्या सदस्यांवर आणि तो चुकीचा आहे किंवा त्याच्यावर कुठचा अशा रीतीनं आक्षेप घेणं हे अधिकार कुठून कशा रीतीनं कुठच्या कायद्याअंतर्गत वकिलांना मिळाले हे ते त्यांनाच माहीत. ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत, ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत, व्हीपमध्ये फोर्जरी झाल्याचा आरोप केला गेला, याच्यावर व्हीप खोटा ठेवण्याचाच प्रयत्न आहे. आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेला हे प्रकरण म्हणजे संपूर्ण केस त्याच्यावर कन्क्लुजन्स दिली आणि त्याच्यावर स्पष्ट अशा प्रकारचे निर्देश दिले की महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष आहेत, स्पीकर आहेत, यांच्याजवळ हे प्रकरण जात आहे आणि त्यांनी यावर निर्णय करावा. त्या ह्याच्यामध्ये कन्क्लुजन्समध्ये बऱ्याचशा गोष्टी कन्क्लुजन्स म्हणून त्यांनी दिलेल्या केसच्या निर्णयामध्ये आहेत आणि तोच भाग स्कोप ठरतो या संपूर्ण ट्रायब्युनलसाठी. या ट्रायब्युनलने त्या प्रकारे हिअरिंग घ्यावं, त्या प्रकारचं युक्तिवाद व्हावा, त्या प्रकारे क्रॉस व्हावा. आज क्रॉस करताना विटनेस म्हणून सुनील प्रभू जे शिवसेना पक्षाचे आमचे प्रतोद आहेत, त्यांना ज्या पद्धतीनं प्रश्न विचारण्यात येत आहेत, त्या प्रश्न आता तुम्ही म्हणालात कितीतरी 42 प्रश्न 40-42 प्रश्न विचारले, तर त्या प्रश्नांमध्ये तोच प्रश्न रिफ्रेश करून वेगवेगळ्या पद्धतीनं विचारून की ज्या ह्याच्यामध्ये काही वेळेला अध्यक्ष महाशयांना सुद्धा त्या वकिलांना सांगण्यात आलं की त्यांनी या गोष्टीचं उत्तर दिलंय, परंतु तरीही कारण मुळामध्ये आपण जर पाहिलं तर एखाद्या गोष्टीचं विषय असेल आपल्याला आणि त्याबद्दल जर त्या विषयाचे बद्दल प्रश्न विचारायचे असतील तर त्याचा एक अभ्यास असतो, आपण वाचतो, आपण त्या ह्याच्यामध्ये आपलं स्वतःचं हे करतो आणि मग प्रश्न फॉर्म्युलेट करतो स्वतःच. इथं आपण पाहिलं असेल तर ते वाचता फॉर्म्युलेट करतायत स्वतःच. म्हणजे इथं एक वाचलं, दुसरा परिच्छेद वाचला, तिसरा परिच्छेद वाचला, अशा प्रकारचं जे होत आहे. त्यामुळे त्यांची तयारी स्वतःची कितपत आहे आणि जो प्रश्न ज्या प्रश्नामध्ये इरेलेव्हंट ज्याला आपण म्हणतो की ज्याचा संदर्भ आणि हे ते स्वतः हे होत नाहीये, मग त्यामध्ये आपलं चातुर्य, ते वाक्चातुर्य किंवा हे दाखवणं वकील म्हणून त्या प्रकारचा एक केविलपणा एक्सरसाइज होताना दिसतोय. आणि त्यावर भाष्य करणं बरोबर नाही, कारण न्यायप्रविष्ट आहे, आज लवाद आहेत, ते कुठच्याही गोष्टी त्यांना पाहिजे त्याप्रमाणे विचारू शकतात. परंतु सर्वसाधारण एक मत जे आपल्या एक याचं बनतं त्या ह्याच्यावरून तुम्ही तुमचे प्रश्न टोकदार बनवा, टोकदार उत्तरं मिळतील. तुम्ही जर प्रश्न फिरवत राहिला त्यामुळे हे होत आहे आणि
त्या ह्याच्यातनं जर अशा प्रकारचं कुठेतरी हे असेल तर आम्ही स्पष्ट म्हणतोय की 31 डिसेंबरची जी तारीख सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे त्या तारखेचं पालन व्हायला पाहिजे, याचं कुठेतरी भान ठेवलं पाहिजे. हे आज अध्यक्ष महोदयांनी दोनदा बोलून सुद्धा दाखवलं की हे दोन्ही अर्थात दोन्ही पक्षकारांना. तर यामध्ये तुम्ही समोर क्रॉस करताना क्रॉसमध्ये कशा रीतीनं वेळ जर दिसतंय आणि त्या ह्याने तुम्ही जर एकच प्रश्न जर तुम्ही पाहिलं तर सिरीज ऑफ क्वेश्चन्स विचार तेच वेगवेगळ्या पद्धतीनं मिळून आणि शेवटी त्याला उत्तरही त्याप्रमाणेच हो नाही तुम्ही त्यांना विचारताय हे खरं आहे खोटं आहे आणि निगेटिव्ह म्हणजे बोलल्यानंतर ते बोलल्यामुळे हे खरं नाही आहे. अशा प्रकारचं जे हे चाललेलं आहे याच्यामध्ये कुठंतरी त्यांनी याचा बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं की आणि त्या प्रकारचं जर झालं कारण आम्हाला याची उत्सुकता आहे, आम्हालाच नव्हे पक्ष म्हणून नव्हे पण या महाराष्ट्राला या देशाला या बाबतीमधली उत्सुकता आहे. कारण नाही म्हटलं तरी या संपूर्ण निकालावर आपल्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे आणि त्यामुळे याचं हे लवकरात लवकर व्हावं. एक सक्षम लोकशाही या देशाला आहे आणि ते आपण राबवतो आहोत असं प्रत्येक सामान्य माणसाला वाटलं पाहिजे. ते होणं फार गरजेचं आणि ते महाराष्ट्रातनं होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. 20 जून 2022ला मध्यरात्री जे सुनील प्रभू यांनी जे पत्र काढलेलं आहे, व्हीप बजावलेला आहे, तो व्हीप आता कळीचा मुद्दा ठरतोय का? कारण ते व्हीप जो आहे ते अपात्र ठरवण्याचा समोरून प्रयत्न केला जातोय. तो कळीचा मुद्दा म्हणजे जे पालन केलेलं नाही त्यामुळे तर तिथे ते 10th शेड्यूल जे 10वं हे म्हणतात नाही 10th शेड्यूल जे आहे त्याला सूची 10th त्या 10th शेड्यूलचं जे काय उल्लंघन जे काय व्हायोलेशन झालेलं आहे त्यामध्ये 21A आणि 21B दोन भाग आहेत. 21A हा सभागृहाच्या बाहेरचा म्हणजे विधिमंडळाच्या बाहेर जे केलेलं कृत्य असेल जे पक्षाने दिलेले आदेश असतील पक्षादेशाचे जो व्हीप त्यांनी नाकारलेला आहे ज्या ह्याच्यामध्ये त्यांना 2 मीटिंग्स बोलवलेल्या आहेत त्या ह्याला तर नॅचरली त्या ह्याचा व्हीप हा अधिकृत आहे कारण सुनील प्रभू स्वतः तिथे डिपोज केलेलं आहे त्यांनी आणि त्या ह्याला त्यांनी केलेलं कृत्य न येणं त्या ह्याला न हे करणं हे त्यानं केलेलं उल्लंघन आहे. त्यांनी व्हॉलंटरी इट अमाऊंट्स टू गिव्हिंग अप द मेंबरशिप व्हॉलंटरीली त्यामुळे स्वतः आपलं सभासदत्व आपण सोडून दिलेलं पक्षाचं. हे जर ज्या पद्धतीने महेश जेठमलानी प्रश्न विचारताय ज्या आक्रमकतेने आणि अग्रेसिव्ह सुनील प्रभूंनी स्वतः त्याच्यावरती आक्षेप घेतला की मी आरोपी नाहीये मी साक्षीदार आहे. कामतांनी सुद्धा आक्षेप घेतला कुठेतरी साक्षीदार सुनील प्रभूंवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न या मार्गाने महेश जेठमलानी करताय. अर्थात ते दिसतंय पण आम्ही त्या याच्यावर कारण वकिलाला एक त्यांचं स्वतःचं हे असतं ज्या पद्धतीनं कसे प्रश्न विचारावेत कसं हे करावं पण ती महेश जेठमलानी साहेबांची एक स्टाईल असू शकते त्या पद्धतीनं ते विचारतायत परंतु कुठल्याही दबावाखाली सुनील प्रभू नाही आहेत. ते अगदी सक्षमपणे व्यवस्थित उत्तरं देत आहेत. कदाचित त्यांनी दिलेली उत्तरं एवढी प्रभावी आहेत की त्यापुढे ह्यांना प्रश्न पडतो की आता मी काय विचारावं आणि त्यामुळे ते त्यांचं हे सोडून कुठेतरी अशा प्रकारचं हे करतायत. ठीक आहे. व्हिप जो रहता है पहले तो ये जानना चाहिए इसकी जानकारी लेनी बहुत ज़रूरी है. मैं समझता हूँ उनको ये जानकारी होगी बहुत ही अच्छी तरह से लेकिन जो व्हिप रहता है वो व्हिप पार्टी के सदस्यों के लिए पार्टी के व्हिप निकालते हैं. प्रतोद जिनको कहा जाता है वो अपनी पार्टी के सदस्यों को पार्टी के चीफ के कहने पर क्योंकि व्हिप ये करना लेजिस्लेटिव पार्टी के इनको तो देते हैं व्हिप देते हैं और ये मर्यादित रहता है पार्टी सदस्यों के लिए. तो वो वैलिड है नहीं वैलिड है वो कहाँ से उनको इसकी खोज करने वो जा रहे हैं वो पूरा गलत मामला है. और आज जो बहस हुई उसमें उन्होंने जो भी प्रश्न किए उनका सही उत्तर हमारे सुनील प्रभु जी ने दिया. उनके प्रश्न ही ऐसे थे कि जिन पर उनको खुद को 10 बार आगे पीछे करना पड़ा और उसमें जो उनके प्रश्नों को जो उत्तर देना था वो बहुत ही अच्छी तरह से सक्षमता से सुनील प्रभु जी ने दिया. अब आपके संवाददाताओं ने भी पूछा कि उसमें महेश जेठमलानी चिल्ला के पूछ रहे थे वो उनका स्टाइल होगा
लेकिन उनके चिल्लाने से कोई दबाव या कोई प्रभावित ये सुनील प्रभु जी नहीं हुए। जो उत्तर था वो बहुत अच्छे रीत से सक्षमता से उत्तर दिए और यही देखना है कि 31 दिसंबर की जो तारीख सुप्रीम कोर्ट ने दी है उसके अंदर अंदर ये इसका निर्णय लाना है। और यहाँ पे उस तरह की बात अध्यक्ष महोदय ने भी दोनों पक्षकारों को 2 बार कही है और हम तो हमारे तरफ से पूरे तैयार हैं और हम ये चाहते हैं कि इसका निर्णय हो। और ये क्रॉस जिस तरह से जो इररिलेवेंट क्वेश्चंस पूछे जा रहे हैं या जिन प्रश्नों का उत्तर आपको मिलने के बावजूद भी आप प्रश्न उसको लगातार पूछने की कोशिश करें, रिफ्रेश करने की कोशिश करें, वो ना करें, वक्त ज़ाया इस तरह से ना करें और टू द पॉइंट और बहुत कंसाइज क्वेश्चन भी आपका फॉर्मुलेट सही ढंग से हो, क्वेश्चन भी हो और क्वेश्चन को आंसर भी उसी तरह से मिल जाएगा। और बहुत जल्दी इस पर निर्णय लेने के लिए अध्यक्ष महोदय को अवसर मिलेगा और जो सुप्रीम कोर्ट चाहता है, क्योंकि हम चाहते हैं, महाराष्ट्र चाहता है, पूरा देश चाहता है कि अगर अपनी यहाँ पे लोकतंत्र अगर सक्षम करना है, सक्षम रहना है और अगर हम मदर ऑफ डेमोक्रेसी कहते हैं वो सही बात है, तो 31 दिसंबर के पहले इसका रिजल्ट आना बहुत जरूरी है। उन्होंने ये भी कहा है कि वीक का मुद्दा जो है वो काफी महत्वपूर्ण है, क्योंकि शिवसेना पात्र अपात्र मामले में जो है वो वीक का मुद्दा इम्पोर्टेंट है। इसी वजह से जो है वो वीक को इस प्रकार के सवाल करने महत्वपूर्ण है। अगर ये वीक जो है वो फर्जी साबित हुआ तो ये केस ही खड़ी नहीं रहती, अपात्र मामला जो है वो ठाकरे गुट की ओर से जाएगा। विप बिल्कुल सही है, विप बिल्कुल अधिकृत है। विप में कोई चीज जो खामी ये अपने हिसाब से अगर बताने की कोशिश भी कर रहे हैं तो वो उनका प्रयत्न असफल रहेगा, बिल्कुल असफल है ही। और जहां पे विप की बात है, जो सुप्रीम कोर्ट ने दिया हुआ स्कोप है पूरे इसमें इस मामले में, वहां पर विप सही है। विप पार्टी का कौन है, कौन प्रतिरोध है, ये सब बातें निर्णय में सुप्रीम कोर्ट ने दिए हुए और उसी डायरेक्शन से इनको लेके वहीं से आगे चलना है। उसके पीछे जाके देखने का कोई अवसर या इस तरह का कोई स्कोप नहीं है।